जन आक्रोश मोर्चा नाव सत्तेसाठी नाव राजकारणासाठी मोर्चा निघणार आपल्या लेखीसाठी शेवगाव शहरामध्ये नौजवान आणि धर्मांतरांच्या बळी झालेल्या लेखीच्या न्यायासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा हिंदू जन आक्रोश मोर्चा हिंदू जन आक्रोश मोर्चा ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक मोर्चा सभेचे ठिकाण क्रांती चौक वेळ सायंकाळी 6 वाजता महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती प्रमुख उपस्थिती हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप हिंदुत्ववादी आमदार मोनिकाताई राजळे हिंदुत्वाचा ज्वालामुखी सागर भैया गोळे RPI पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय श्री नानासाहेब वाघमारे संस्कृती आणि हिंदू संस्काराचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हिंदूंनो संघटित व्हा आणि आपल्या मुलींना लोन घेण्यापासून वाचवा. हॅलो या ठिकाणी शिवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक हिंदूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असणाऱ्या रणरागिणी आणि हिंदू धर्म वाहिनी म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या आदरणीय मोनिकाताई राजूजी राजळे आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. जरा हात वरती करूया आणि जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आदरणीय मोनिकाताई राजूजी राजळे 15 महिने कळण का आम्ही किस्सा झाला. भारत माता की भारत माता की जय श्रीराम. आज आपल्या शेवगाव शहराची तुमची आमची सर्वांची भगिनी संध्याताईच्या दुर्दैवी युद्धाच्या निमित्ताने आज आपल्या शेवगाव शहर असेल पाथर्डी शहर असेल सर्व ग्रामीण भाग आणि जिल्हाभरातून आलेले सर्व सकल हिंदू बांधव आज या मोर्चाला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण राम महाराज विधानसभेचे आमचे सहकारी आमदार संग्रामभाई जगताप सागरजी बेग नानासाहेबजी वाघमारे सर्व कांबळे परिवार नातेवाईक आणि आपल्या या भगिनीला पाठिंबा देण्यासाठी तिला न्याय देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव प्रथमतः मी आमच्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने संध्याताईला भावपूर्ण आदरांजली समर्पित करते. खरं तर दुर्दैव आपल्या सर्वांचं आहे की आज संध्याताईचा अतिशय दुर्दैवी अंत झाला आणि तिला हे पाऊल उचलण्यासाठी कुणी भाग पाडलं हे आपल्या सर्व समाज बांधवांना सर्व शेवगावकरांना माहीत आहे. आणि अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आपल्या या भगिनीला न्याय देण्यासाठी त्या नराधमाला फासावर लटकवण्यासाठी आपला हा आक्रोश प्रशासनाच्या आणि सर्व सरकारच्या कानापर्यंत जाण्यासाठी एवढा मोठा पाठिंबा आपण या कांबळे कुटुंबियांच्या पाठीमागे आज उभं केलेला आहे. संग्रामभाई ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतो आमच्या शाळकरी मुली असतील शाळेत असेल कॉलेजला जात असताना घराभोवती असेल शहरामध्ये असेल आज ती कुठं सुरक्षित आहे हे आपण बघतोय. तर आज ती कुठंच सुरक्षित नाहीये.
आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. आपलं आराध्य दैवत शिवाजी महाराजांनी आमच्या माता भगिनीचा सन्मान केला पाहिजे. एक आदर्श राज्यकर्ता कसा असला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण जय श्रीरामचा नारा देतो, प्रभू रामचंद्राला आपलं दैवत मानतो, परंतु आज आपल्या भगिनी कुठंच सुरक्षित नाही. पुन्हा एकदा या शहरामध्ये कालच्या घटनेने सिद्ध झालेलं आहे. कुटुंबियांना भेट देत असताना तिच्या आजीचा आक्रोश बघितला, तिच्या वडिलांचे डोळ्यातले अश्रू बघितले. खर तर कमी वयामध्ये मातृछत्र हरपल्यानंतर आजी आणि वडिलांनी आज छोटा मोठा व्यवसाय करत असताना, यांचं शिक्षण करत असताना आणि आई गेल्यानंतर आपल्या लहान बहीण आणि भावंडाची जबाबदारी ही संध्या त्या ठिकाणी कुटुंबात पार पडत होती. ती शिक्षण घेत होती. एक नराधमवाला मोबाईलच्या माध्यमातून ओळख झाली असेल, तिला मानसिक छळ केला असेल, आर्थिक पिळवणूक असेल, ब्लॅकमेलिंग केलं असेल आणि कुठंतरी हा ताण तणाव तिला सहन झाला नाही आणि म्हणून तिने हे टोकाचं पाऊल उचललंय. मला असं वाटतं ही फक्त संध्या कांबळे कुटुंबियांची मुलगी नाही, भगिनी नाही, इथे बसलेल्या प्रत्येक भावांची, इथे बसलेल्या वडीलधाऱ्याची ती बहीण आहे, मुलगी आहे, आपल्या कुटुंबातील आहे. आज समाजामध्ये अशा घटना घडत असताना कधीतरी त्याची जळ, जसं महाराज बोलले की आपल्या घरापर्यंत येते की काय, आणि त्यामुळे समाजाला जागरूकता होतच आहे. परंतु ह्या घटना कुठेच थांबत नाही आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती, अभिनंदन करेल, तुम्ही चांगलं काम करता, आरोपीला पकडलं, परंतु त्याच्याबरोबर जे साथीदार आहेत, जे सहआरोपी आहे, जे त्यांना पाठिंबा दिला की या घटनेमध्ये त्यांचा सहभाग आहे, या सर्वांचा तपास होऊन त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली पाहिजे. फक्त आज एका आरोपीला या ठिकाणी अटक करून भागणार नाही, त्या घटनेच्या खोलामध्ये आपण शिरलं पाहिजे. ही घटना घडल्यानंतर ती पोलीस स्टेशन परत येऊ नये म्हणून या कुटुंबावर दबाव टाकला, त्यांना धमकावण्यात आलं. काही लोक समाजकंटक किंवा त्या आरोपाची साथीदार तिच्या आई वडिलांना असेल, कुटुंबियांना असेल, धमकावत होते. त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवू नये इथपर्यंत त्यांची मजल या ठिकाणी गेली होती. पण इथं बसलेला आमचा सकल हिंदू समाज बांधव या कुटुंबियांच्या पाठीमागे राहिले. त्यांनी पाठपुरावा केला आणि या मुलीला न्याय देण्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाला भाग पडलं. तो एक आरोपी पकडला गेला. परंतु आपली सर्वांची मागणी आहे, जसं आजी म्हणाल्या की त्याला फाशी झाली पाहिजे, परंतु पहिलं त्यामध्ये जे जे सहभागी आहेत, यामध्ये जे या शहरामध्ये गुटखा, मावा, दारू, वाळू तस्करी हे जे प्रकार होते, या प्रकारातून हे गुन्हेगारांची प्रवृत्ती या ठिकाणी वाढते. आज या शहरामध्ये शाळा कॉलेजच्या माध्यमातून मुले ग्रामीण भागातून या शहरात येतात. कुठंतरी एखादी खोली घेऊन ते राहतात. कधी कधी कुटुंबातले असतात, कधी कधी 2-3 मैत्रिणी राहतात. त्या ठिकाणी जाण्या वाचून त्याची छेड काढली जाते, तिच्या मागे गिरट्या घातल्या जातात. पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आमची विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आमच्या एज्युकेशनल कॅम्पस आहे, ज्यावेळेस कॉलेज भरतं, शाळा भरतात, मुली बाहेर निघतात शाळा सुटल्यावर, त्या ठिकाणी पेट्रोलिंग हे झालंच पाहिजे. आणि ज्या ठिकाणी आता एखादा समाजकंटक या भगिनीची छेड काढत असेल तर त्याची या ठिकाणी उघड्यावर धिंड काढली पाहिजे, की समाजाला सुद्धा कळलं पाहिजे की या मुलींच्या पाठीमागे त्यांना हे मानसिकता कोण आणते. खरं तर सोशल मीडियाचा जमाना आहे. आमच्या या छोट्या मुली ज्यांना अजंता वयामध्ये काही प्रलोभनात त्या बळी पडतात, परंतु त्याचा फायदा घेऊन धर्मांतर असेल, लवचिक सारखे प्रकार या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर घडायला लागलाय. समाज जागृत होतोय, पण त्याच्यावर कृती करण्यामध्ये कुठंतरी आपलं सरकार असेल, आपलं प्रशासन असेल, या ठिकाणी कमी पडतंय. आज आपण संध्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे की यामध्ये सहभागी असलेला प्रत्येक आरोपी या ठिकाणी तो कसून त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली पाहिजे. त्याच्यावर अधिकाधिक कलम किंवा त्याला फाशीची शिक्षा जी आपली कुटुंबियांची मागणी ती होण्यापर्यंत आपण सर्वजण समाज बांधव स्वस्थ बसणार नाही, हा या ठिकाणी आपण सर्वजण मिळून संकल्प करूया. त्याचबरोबर आपले सर्वात खरं तर आज सकल हिंदू बांधव समाजाचे सर्व आपले कार्यकर्ते बांधव या ठिकाणी जमले. माझी विनंती आपल्याला आहे की फक्त हा मोर्चा काढून आपल्याला भागणार नाही, की आज एक मोर्चा काढल्यानंतर भविष्यात ह्या घटना घडू नये यासाठी आपल्याला जागृत होत नाही.
आपल्या कुटुंबातील मुलगी असेल, आपली बहीण असेल, आपली आई असेल, याच्या संरक्षणासाठी सुद्धा आपल्याला कुठेतरी सक्षम होणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं. नुसतं महाराज जसं म्हटलं की घोषणा करून मोर्चे काढून भागणार नाही, तर आपल्याला कुठेतरी ह्या घटना घडून यासाठी आपण पोलीस प्रशासन काम करत असेल तर त्या दृष्टीने आपल्या अवतीभोवती ही घटना घडत असताना आपण बघ्याची भूमिका न घेता त्या ठिकाणी एखाद्या घटना घडू नये यासाठी आपल्याला पाऊल भविष्यात आपल्याला उचलावं लागणार आहे. आणि म्हणून आजच्या समाजाच्या सर्व या कांबळे कुटुंबियाला आपण पाठिंबा देण्यासाठी की तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आज त्या कुटुंबामध्ये खरं तर अतिशय गरीब कुटुंब आहे. बाजार करून फरसांसारखा उद्योग व्यवसाय करून आजी आणि वडील बाहेर जातात. या मुलींच्या पाठीमागे कुणी नाही. शासनाच्या वतीने या कुटुंबियाला आपल्याला काय आधार देतील हे संग्राम भैया आपल्याला येणाऱ्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल. शेवटी प्रपंच चालवत असताना आजीला आणि वडिलांना घरात थांबून चालणार नाहीये. आज तिच्या भावाला बहिणीला धमकावलं जातं. 10-12 वर्षाची लेकरं आहेत आणि भविष्यामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाची जबाबदारी. जर त्यांच्या केसाला या ठिकाणी या जे साथीदार पर्यंत जाण्याची त्यांची मजल होत असेल तर पोलीस प्रशासनाने या कुटुंबियांची सुरक्षेची जबाबदारी या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण सर्व या परिसरातील बांधव आपले शेवगावकर या सगळ्यांनी या कुटुंबियांच्या न्याय मिळण्यासाठी आपण एकत्र येऊन हा लढा भविष्यामध्ये देण्याची गरज आहे. खरं तर या शहरामध्ये अनेक ठिकाणी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ग्रामीण भागातील अनेक लोक या ठिकाणी येतात, बस स्टँडवर येतात, आमच्या बाजारात बाजारपेठेत जातात, त्यावेळेस धक्काबुक्की करणं, आमच्या महिलांना त्या ठिकाणी त्रास होणं, अशा अनेक घटना आमच्या निदर्शनास येतात. परंतु कुठंतरी या ठिकाणी पाऊल उचलणं हे अतिशय गरजेचं आहे. कधी कधी पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं किंवा एखादी महिला तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तिला अनेक वेळ तिष्ठत ठेवलं जातं. म्हणून पोलीस प्रशासनाने सुद्धा या सर्व बाबींची गंभीरपणे दखल घेऊन भविष्यामध्ये आमच्या महिला भगिनींनी एखादा घरगुती अत्याचार असेल किंवा एखादा छेडछाडीचा प्रकार असेल किंवा जे संध्याला भोगावं लागलं ते भविष्यात आमच्या कुठल्याच महिला भगिनीला एखाद्या विद्यार्थिनीला भोगावं लागू नये यासाठी कडक पावलं उचलणं हे गरजेचं आहे. नाहीतर हा आक्रोश आज शांततेच्या मार्गाने होतोय पण हा उद्रेक झाला तर तो या शहराला, पोलीस प्रशासनाला, सरकारला न परवडणारा आहे. याचे अतिशय वाईट आणि दूरगामी परिणाम त्यामध्ये होतील. आणि म्हणून हे धर्मांतर असेल, लव जिहाद असेल, हे अवतीभोवती घडत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी, आपण सर्व बांधवांनी सजग होणं ही अतिशय काळाची गरज आहे. आणि आज आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी, आपल्या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकार दरबारी हा प्रश्न तडीस नेण्यासाठी या ठिकाणी संग्राम भैया, सागर भैया बेग असतील, महाराज असतील, या ठिकाणी वाघमारे साहेब असतील, हे या ठिकाणी आलेले आहे. म्हणून हा लढा फक्त या ठिकाणी मोर्चापर्यंत न थांबता या सगळ्या आरोपींना त्यांचे मोबाईल तपासणं असेल, आरोपीचा मोबाईल ताब्यात आहे, मुलीचा ताब्यात आहे, त्याच्या घरच्यांना या ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. आणि या शहरातील जे अवैध धंदे या ठिकाणी चालतात, गुटखा असेल, बावा असेल, एखाद्या हॉटेल आणि लॉजिंगवर जे काही अनैतिक प्रकार होतात त्या सर्व लॉजिंगची या ठिकाणी तपासणी दर 8 दिवसाला दर दिवशी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी केली पाहिजे. ही आमची मागणी या ठिकाणी आहे. तरच कुठंतरी या ठिकाणी आपण या ठिकाणी आता संग्राम भैया बोलतील, आम्ही सर्वच या ठिकाणी एसपी साहेबांची भेट घेऊन या ठिकाणी कालच आमच्या दोन्ही पीएसआयची या ठिकाणी नवीन पीआयची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. आमचे इथले पीआय शेवगावचे पाथर्डीचे यांची काल परवा भैया बदली झालेली नवीन अधिकारी या ठिकाणी आलेले. निश्चितपणे एसपी साहेबांच्या कानावर या घटना या ठिकाणी सांगून आमच्या या महिला भगिनींना भविष्यात त्रास होणार नाही आणि आमच्या या संध्याताईला न्याय मिळवण्यासाठी आपण एकत्रितपणे हा लढा भविष्यामध्ये चालू ठेवू. एवढंच आजच्या या आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी मी सांगते आणि थांबते. धन्यवाद. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.